चला सर्व विजेते संघ आम्ही विनंती करू की आपण या व्यासपीठाच्या समोर या. यानंतर आम्ही अगदी आदर तिथ्य आदरांजली म्हणून नक्कीच चला सर्व टीम्सना आम्ही विनंती करू की जे विजेते संघ आहेत त्या सर्व संघांचे खेळाडू आपण या व्यासपीठाच्या समोर आपण उपस्थित राहावे. चला या अगोदर आपण पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे आपण नुकतंच शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत केलं. सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करू की आपण चला तिकडे काय आहे? मध्ये आम्ही संपूर्ण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी आम्हाला ठाऊक आहे दोन्ही संघ सर्वच संघ जे खेळ केलाय त्यांनी ते थकलेत, परंतु फार वेळ न घेता आम्ही संपूर्ण बक्षीस वितरण सोहळा जितक्या फास्ट आपल्याला कव्हर करता येईल तितक्या फास्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला दोन्ही टीम्स आपण समोर या. चेअर्स घेऊन आलात तरी चालेल, समोर आलात तर बरं होईल. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे समोर या ना प्लीज. सर्वांना विनंती आहे प्लीज, सर्वांनी सहकार्य करा. डीकेएमच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरचे यायचे. उंबरकुंड संघ, चराई संघ, चराई संघ, सर्वांनी सहकार्य करा प्लीज. विनोद दादा, किशोर, प्लीज सर्वांनी या स्टेज समोर या. महाराजांची आपण आरती घेऊया आता, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. हॅलो, चराई संघ, जनी माता चराई संघ, आपण स्टेज समोर या. काय सन्मान घ्यायचे का आधी? चला आपण
सर्वप्रथम आम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचा आधाराचा हात आम्हाला मिळाला आहे, आपल्या आधारस्तंभ आम्ही असं म्हणूया, आणि त्याचबरोबर युवा कर्तृत्ववान कार्यनिष्ठ आणि राजकीय वर्तुळामध्ये युवा नेतृत्व जे आपण पाहतोय, अर्थातच सक्रिय असं हे व्यक्तिमत्व आज ज्यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते त्यांना आम्ही आदरानं अविर्भावानं आम्ही त्यांना विनंती करू की आपण महाराजांच्या आरतीसाठी आपण इथे समोर यावं, आणि इथे उपस्थित आम्ही सर्वच आमच्या मान्यवरांना खेळाडूंना विनंती करू की आपण उभे राहावे आपल्या एका जागेवर. खरं तर तरुण विचारांना सद्विचारामध्ये कन्वर्ट करण्यासाठी अध्यात्माची गरज असते. त्यासाठीच आपण सर्वप्रथम महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गायन करून आपण त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा करणार आहोत. एकदा शिवस्मरण आपण करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.
शिवगर्जना आपण केली आणि स्तुती सुमने आज आपण उधळलीत. अर्थातच आपण या आरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना शब्दरूप आदरांजली वाहिली. आज पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि थेट आपण आज आजच्या या शेवटच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सर्व विजेत्या संघांचं आपण अभिनंदन करूया आणि सर्व पराभूत झालेल्या टीम्सना आपण त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चला मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आम्ही प्रारंभ करू. तत्पूर्वी सर्वप्रथम या व्यासपीठावर आमचे काही सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. आम्ही DKMचे सर्व सदस्य यांना विनंती करू का आपण या सन्मानासाठी आपण सज्ज राहायचं आहे. सर्वप्रथम आम्ही या व्यासपीठावर युवा उद्योजक योगेश दादा पवार, त्यानंतर आम्ही महेश दादा घाडगे यांचा आपण सर्वप्रथम विशेष सन्मान करणार आहोत. आम्ही महेश दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. मनसे कलवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष आज आपल्याला आपल्यामध्ये जे उपस्थित पाहायला मिळत आहेत, महेश दादा घाडगे यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. आम्ही मनोज घाडगे, त्याचबरोबर आज या फ्रेममध्ये आपल्याला आमचे सर्व शिल्लेदार पाहायला मिळतात. सर्वांच्या सर्वानुमते एक एक करून आपण हा विशेष सन्मान करणार आहोत. माऊलींची मूर्ती पुरस्कृत करून, श्रीराम भगवंताची मूर्ती पुरस्कृत करून आपण हा विशेष सन्मान करतोय. त्यानंतर आम्ही गायनाचार्य सन्मान्य श्री गणेशदादा घाडगे यांचा आम्ही विशेष सन्मान करू. आम्ही गणेशदादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या फ्रेममध्ये यावं. पुन्हा एकदा आम्ही हा सन्मान करण्यासाठी योगेश दादांना आम्ही विनंती करू की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. गायनाचार्य गणेशदादा घाडगे यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर आम्ही विशेष सन्मान करू. दोन्ही बंधूंना आम्ही इन्व्हाइट करतोय. सागरदादा घाडगे आणि मंगेशदादा घाडगे दोघांनी आपण एकत्र या. आपला दोघांचा सन्मान आपण अगदी आदराने या व्यासपीठावर करतोय. सागरदादा घाडगे आणि मंगेशदादा घाडगे यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. दोन्ही बंधूंचा सोबतीनंच आपण विशेष सन्मान करतोय. आणि सागरदादा आणि मंगेशदादांचा विशेष सन्मान आपण करतोय. त्यानंतर कल्पेशदादा घाडगे यांचा आपण विशेष सन्मान करतोय. आम्ही कल्पेशदादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आम्ही योगेश दादांना विनंती करू की आपण हा सन्मान करून घ्या. त्यानंतर रामदास दादा घाडगे यांचाही आपण सन्मान करणार आहोत. आम्ही रामदासजी घाडगे यांना विनंती करू की आपण हा सन्मान करावा. आम्ही योगेश दादांना विनंती करू की आपण हा सन्मान करावा. रामदास दादा घाडगे यांचा आपण विशेष सन्मान करतोय. आम्ही यानंतर DKM ला नेहमीच ज्यांचा सपोर्ट असतो असे पवनदादा घाडगे यांचाही आम्ही विशेष सन्मान करू. पवनदादा इथे असतील, लगेच आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर विशेष आम्ही सन्मान करू युवा उद्योजक, त्याचबरोबर
आज ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. यानंतर उद्योजक सन्माननीय श्री सखारामजी घाडगे साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. आम्ही त्यानंतर तुकारामजी घाडगे साहेबांचा आम्ही सन्मान करू. उद्योजक आहेत, आज ज्येष्ठ आहेत आपले, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत असं. अगदी आपण पाहतोय की DKM आपल्या या आयोजनाला त्यांची नक्कीच साथ मिळाली, त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. त्यानंतर हरिओम इस्टेटचे उद्योजक सन्माननीय श्री रामदासजी घाडगे साहेबांचा आपण विशेष सन्मान करू. हरिओम इस्टेटचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री रामदासजी घाडगे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समवेत यावं. तत्पूर्वी सखारामजी घाडगे साहेबांचा आपण सन्मान करतोय. धनंजय हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक 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 हॅलो चेक हॅलो हॅलो चेक आवाज द्या आवाज द्या. धनंजयजी पवार, आशिषजी घाडगे, अमितजी घाडगे, अरुण घाडगे, आमचे अनेक शिल्लेदार ज्यांच्या माध्यमातून आपण हे सन्मान करतोय. यानंतर विशेष सन्मान आम्ही करतोय हरिओम इस्टेटचे प्रॉपरायटर सन्माननीय श्री रामदासजी घाडगे यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. आज ज्यांच्या नावानं आपण एक खरं तर खेळाडू कक्ष उभारले ते संतोष दादा आज आपल्यात नाही आहेत, त्यांनाही आपण मनोपूर्वक आदरांजली वाहिली. एकंदरीतच आपण पुढे जात असताना थोडं इको कमी करा, इको कमी द्या, थोडा इको कमी द्या. थँक्यू. वी विल मूव्ह फॉरवर्ड अँड सखारामजी घाडगे साहेबांचा आम्ही विशेष सन्मान करतोय. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान आम्हाला मिळालं, नरेशजी पवार आणि सुरेशजी पवार या पवार बंधूंचा आम्ही विशेष सन्मान करू. तुम्ही दोघांनी आलात तरी चालेल, सोबतीनं आलात तरीही चालेल. सर्व क्षणचित्रे आपण आज टिपण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य दिलं त्यांची विशेष उपस्थिती या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आणि खूप खूप आभार. नरेशजी पवार यांचा आपण विशेष सन्मान करतोय. यानंतर आम्ही तुकारामजी सावंत यांचा आपण विशेष सन्मान करतोय. तुकारामजी सावंत यांना आम्ही इन्व्हाइट करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यावं. त्यानंतर योगेश दादा मालुसरे यांचा आपण सन्मान करतोय. योगेश दादांना आम्ही विनंती करू की आपण पुढे यावं, सन्मानाचा स्वीकार करावा. योगेशजी मालुसरे अतिशय शांत, संयमी, नेहमीच ज्यांचं क्रिकेटमध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठाची शोभा तुम्ही सर्वांनी वाढवलीत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं DKM ट्रॉफीच्या निमित्तानं आम्ही सर्वांचं वॉर्म हार्टेड वेलकम करतोय. DKM सपोर्टर्स म्हणून मगाशी आम्ही जो उल्लेख केला पवनदादा घाडगे यांना आम्ही इन्व्हाइट करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. पवनदादा घाडगे यांचा आपण विशेष सन्मान करतोय. यानंतर आम्ही तुकारामजी सावंत साहेबांचा आपण विशेष सन्मान करू. खर तर फोटो जो काढतोय तो हसतोय, फोटो काढणार नाही तर जो फोटो फ्रेम मध्ये येतो त्याने हसायला पाहिजे, बरोबर ना. यानंतर आम्ही तुकारामजी सावंत साहेबांचा विशेष सन्मान करू. प्रत्येक युवकानं जी मेहनत घेतली आज त्या मेहनतीला फार चांगलं फलश्रुती आपल्याला पाहायला मिळाली. मला असं वाटतं की सह्याद्री क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 वाजता आपण कधीच वाइंड अप केलं नाही. बरोबर 5:45 वाजता आपण आज काल आणि आज कालच्या 11 मॅचेस आणि आज दिवसभरामध्ये आपल्या 12 मॅचेस होत्या त्या आपण कव्हर केल्या आणि परिपूर्ण सर्वच्या सर्व मॅचेस आपण परिपूर्ण षटकांचे कव्हर केले. त्यामुळे प्रत्येकानं टाइम मॅनेजमेंट सांभाळलं, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. त्यानंतर गिरीशजी शेलार यांचा आपण विशेष सन्मान करतोय. गिरीशजी शेलार यांचा आम्ही विशेष सन्मान करू.
गिरीश दादा या आपण आपला विशेष सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर आम्ही शैलेश दादा पवार यांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. शैलेशजी पवार, शैलेश दादा पवार आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आज पार्लीवाडी संघ जो आपण पहिला द्वितीय क्रमांक आज ज्या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि संघामध्ये चांगली एकात्मकता टिकवण्यासाठी शैलेश दादांनी एक महत्त्वाचा रोल मेंटोर म्हणून जो निभावलाय त्यासाठी शैलेश दादांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करतोय. यानंतर आम्ही काही सन्मान करणार आहोत. त्यानंतर आम्ही बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू. यानंतर आम्ही गणपतजी वाडकर यांचा सन्मान करणार आहोत. आम्ही गणपत वाडकर साहेबांना विनंती करू की आपण सन्मानानं पुढे यावं. आपला विशेष सन्मान आम्ही करू. मगाशी काही कॅश प्राइजेस ज्यांनी फार छान खरं तर क्रिकेटला प्रमोशन दिलं होतं असे गणपतजी वाडकर आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आम्ही अमितदादा घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. चला आणि मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये आपण आज काहीतरी नवीन करतोय. वी आर अपग्रेडिंग आवर सेल्फ. पोलादपूर थोडा आवाज कमी करा डीजे मास्टर, थोडा इको कमी करा थोडा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आज जर का आपण पाहिलं गेलं तर ऑनलाईन म्हणजेच डिजिटल मीडियाचा कम्प्युटरचा वापर करत असताना आपण आज या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्या वेबसाईटचं लॉन्चिंग आपण करतोय, जिथे त्या वेबसाईटवर प्रत्येक टीमची त्या असोसिएशन अंतर्गत रजिस्टर्ड अशा प्रत्येक टीमची त्या प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे. अर्थातच त्या वेबसाईटचं लॉन्चिंग करण्यासाठी आम्ही विनंती करू युवा नेते, अर्थातच आज ज्यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते सचिनजी देवप्पा लवटे यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही www.sahyadricricket या वेबसाईटचं लॉन्चिंग आम्ही करतो. आम्ही या लॉन्चिंगसाठी खऱ्या अर्थानं सचिनजी देवप्पा लवटे यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या वेबसाईटचं लॉन्चिंग आपण करायचं आहे. या वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवले जाणारे अर्थातच सर्वच जे काही खेळ असतील, जे काही कार्यक्रम असतील, किंबहुना आपण असं म्हणूया की क्रिकेटचा जर उल्लेख करायचा झाला तर या वेबसाईटवर तुम्हाला आपल्या असोसिएशनच्या अंडर जितके संघ रजिस्टर्ड झाले त्या सर्व संघांची, सर्व खेळाडूंची इत्थंभूत माहिती आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. आम्ही खरं तर सचिनजी देवप्पा लवटे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हे वेबसाईट लॉन्चिंग आपण केले. यानंतर आम्ही अर्थातच मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करू. तत्पूर्वी काही मनोगत आम्ही व्यक्त करणार आहोत. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मनोज हे जर का नाव आपण टाईप केलं तर मनोज नावाचे जितके खेळाडू आपल्या असोसिएशन या वेबसाईटमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांची इत्थंभूत माहिती आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मनोज घाडगे
हे आम्ही नाव पहिल्यांदा ॲज अ इन्स्टन्स ॲज अ एक्झाम्पल आपण जर का पाहिलं, मनोज घाडगे हा एक ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू, करंजे पायटेवाडी या टीमला तो बिलोंग करतोय. एज आपण नको सांगूया, पण हरकत नाही. परंतु आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये त्याच्या बॅटमधनं मगाशी जे आपण रजिस्ट्रेशन केलं त्या धावा आणि त्याचबरोबर गावाचं नाव, राज्याचं नाव आणि त्याच्या टीमचं नाव आहे DKM करंजे पायटेवाडी, जिल्हा रायगड, तालुका पोलादपूर. एकदा जोरदार टाळ्या आपण या वेबसाईट लॉन्चिंगसाठी आपण वाजवूया. नक्कीच जर का आपण अजून आतमध्ये जायचं असेल, त्या गावाच्या नावावर आपण क्लिक केलं तर त्या गावाच्या त्या नावाच्या टीमच्या प्लेयरची पूर्णपणे लिस्ट तुम्हाला अगदी एका सेकंदाच्या क्लिकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथून पुढे तुम्ही तुमचे रेकॉर्ड्स, तुमचे स्टॅट्स, तुमचे स्टॅटिस्टिक्स, तुमचा जो काही रेकॉर्ड आहे तुम्ही अगदी परमानंट स्टोअर तुम्ही करू शकता. एकदा जोरदार टाळ्या या नवनिर्मितीसाठी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना आमच्या अगदी अलीकडेच झाली. मला वाटतं हे मोठं पाऊल तुम्ही, धाडसाचं पाऊल तुम्ही टाकलं आहे. त्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया आणि यानंतर आम्ही सचिनजी देवप्पा लवटे यांच्याकडे मायक्रोफोन सोपवणार आहोत. त्यांचं मनोगत आम्ही ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांचा आम्ही विशेष सन्मान सुद्धा करू आणि त्यानंतर आम्ही करू तो मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात. आम्ही नक्कीच मायक्रोफोन सोपवतोय दादा. 2 दिवस या स्पर्धेचं एक मुख्य आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. एकंदरीतच जर का बघितलं गेलं राजकीय वर्तुळामध्ये तुमचं पहिलं पाऊल अनेक युवकांना नेहमीच तुम्ही सोबतीनं घेऊन असताच. आपली स्पर्धा जी युवा चषक अगदी महाराष्ट्रभर जी गाजली, डे अँड नाईटच्या फॉर्मॅटमध्ये चषक तो लाखाचा होता. जिथे युवकांची साथ मिळाली इथे आपल्याला युवक पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच क्रीडा क्षेत्राला तुम्ही चांगलं प्राधान्य दिलंय. तुमचा अनुभव या स्पर्धेसोबत आणि आपल्या नेरूल विभागाबद्दल काय एकंदरीत सांगता येईल? छत्रपती शिवाजी महाराज की, श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे आयोजित भव्य दिव्य DKM ट्रॉफी या मॅचेससाठी मला अप्रोच केलं आशिष दादानी, अमित दादानी, ग्राउंडच्या अवेलेबिलिटीसाठी. जो काय सपोर्ट आम्ही करू शकलो आम्ही केला. पण इथे आल्यानंतर बघितलं की ही खूप मोठी टुर्नामेंट आहे. मला काय बोलता येत नाही जास्त, पण त्यांच्या आग्रहाखातीर बोलतोय. जे काय त्यांनी आता वेबसाईट लॉन्च केलं ते तर विचाराच्या पलीकडचं आहे. प्लेयरची इन्फॉर्मेशन जसं एकदम इंटरनॅशनल मॅचेसमध्ये होतं, प्लेयरचं वय, त्याची कॅटेगरी, म्हणजे तो ऑलराऊंडर आहे, बॅट्समॅन आहे, बॉलर आहे. खूप 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 छान आयोजन, एक नंबर आहे, खूप सुंदर आहे. सर्वात मेन होती शिस्त. टायमावरती मॅच संपवणे म्हणजे क्रिकेटमध्ये खूप अवघड. टायमावरती सुरू करून टायमावरती संपवणे. आम्ही युवा चषक केला, पहाटे 3 वाजता फायनल झाली. 12ची वेळ होती, 11ची वेळ होती, पहाटे 3 वाजता. दादा तुम्ही ते बोलवलं, मान सन्मान केला, खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि आमच्याकडून कधी पण काही पण सहकार्य अपेक्षित असेल आम्ही तुमच्यासोबत नेहमी राहू. सूरज दादा आहेत आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, गणेश दादा आहे, गिरीश दादा आहे, नाईक साहेब आमचे सर्व काय आहेत. तर आमच्याकडनं लोकल लेवलवरती जेव्हा पण काही पण लागेल आम्ही 100% तुमच्यासाठी असणार. आणि परत एकदा या ट्रॉफीसाठी, या मॅचेससाठी खूप सुंदर आयोजन, त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. आम्ही साहेबांना विनंती करू की आपण तिथेच थांबावं. आम्ही सर्वच DKMच्या सदस्यांना विनंती करू की आपण या स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आम्हाला पाहायला मिळालं, या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष आधाराचा हात आणि ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, विठ्ठल रुक्मिणी माऊलींची प्रतिमा पुरस्कृत करून आपण सचिनजी देवप्पा लवटे साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही दोन्ही बंधूंना विनंती करू. आशिष दादा घाडगे आणि अमित दादा घाडगे, संपूर्ण हा मित्र परिवार DKM चे हे सर्व सदस्य ज्यांच्या माध्यमातून हे यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आणि यानंतर आपण जी चर्चा करतोय, कुणाला मिळणार बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज अँड हु विल बी द चॅम्पियन्स, या सर्व गोष्टींची चर्चा होईल. तत्पूर्वी या फ्रेममध्ये आपण पाहताय सचिनजी देवप्पा लवटे इन द मिडल. हा सन्मान स्वीकारत असताना पुन्हा एकदा
सचिन दादा तुमचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहील. आम्हा युवकांची साथ तुमच्यावर तुमच्या सोबत राहील याची आम्ही नक्कीच ग्वाही देतो. अगदी नक्कीच यानंतर आम्ही एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी एक आपण स्पीच कव्हर करूया. अमित दादा आभार प्रदर्शन करतील. त्या अगोदर आम्ही सूरज दादांचा विशेष सन्मान आम्ही करतो. आम्ही सूरज दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आशिष दादांना विनंती करू की आपण हा विशेष सन्मान करावा. सचिन दादांच्या सोबतीनं आज नेहमीच समाज कार्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही सूरज दादांचा विशेष सन्मान करतोय. आशिष दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान होईल. Then we will move forward. Before we will move forward and resume the main prize distribution ceremony. खरं तर आम्ही थोडी अनुक्रमणिका चुकवतोय पण काही हरकत नाही. समोर कॅमेरा आहे. श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ ज्ञान कला क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या गावाचं ज्या मातीचं आज आपण नाम उल्लेख केला. एक विशेष सन्मान आम्ही करतोय या व्यासपीठावर. खरं तर ज्यांनी जे 2 रत्न घडवलेत आशिष दादा अमित दादा त्यांच्या मातोश्री खरं तर आई आहेत. आम्ही आईना विनंती करू की आपण या महाराजांच्या प्रतिमेसमोर समोर यावं. आपलाही आम्ही विशेष सन्मान करणार आहोत. अर्थातच नक्की आम्ही मनोज दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आईंचा आपण विशेष सन्मान करावा. या फ्रेम मध्ये जे 2 रत्न आपल्याला पाहायला मिळतात आणि मातोश्री मध्यभागी आपल्याला पाहायला मिळते. आपण अगदी त्यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. त्यानंतर आम्ही मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करू. तत्पूर्वी सर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आज पुन्हा एकदा व्यक्त होतील. आम्ही गणेशजी मालुसरे यांच्याकडे मायक्रोफोन सोपवणार आहोत. जरूर त्यांच्याकडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करून त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय व्यासपीठ सन्माननीय अतिथी या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आज अतिशय असा सुंदर कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर सादर केला. ते सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोळातपूर अंतर्गत श्री दत्तात्रेय महाराज क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी या सर्व ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ सर्व युवा तरुण यांना सर्वांना मनपूर्वक यांचा आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या समोर पाहताना दिसत आहे. 2 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. आमचे मित्र परमस्नेही जिवलग मित्र सन्माननीय अमितजी घाडगे यांनी आम्हाला आमंत्रित केलं. त्या आमंत्रीचा मान ठेवून आम्ही या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. हा सुंदर असा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी प्रथम पारितोषिक ते चतुर्थ क्रमांक जे विजेता संघ असतील त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे पराजित झालेल्या सर्व संघांना त्यांनाही शुभेच्छा देतो, कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाला आल्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अशा सर्व संघांना मी अभिनंदन करतो. विशेष म्हणजे अमित घाडगे हे आमचे मित्र आहेत. अत्यंत वेळाचं बंधन सूचना पालन करणं तंतोतंत कार्यक्रमाचं नियोजन करणं हे कोणाकडून शिकायचं. टायमात कार्यक्रम चालू करणं आणि वेळेवरच टायमिंगलाच बरोबर कार्यक्रम बंद करणं हे अमितजी घाडगेंकडून शिकता येतं. हे एक त्यांचं एक कौशल्य आहे आणि असा सुंदर कार्यक्रम आहे. मी सर्वांना जास्त वेळ न घेता सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी सर्व खेळाडूंना मान्यवरांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. दोन शब्द गणेशजी घाडगे थोडंसं शुभेच्छा देतील. हॅलो
सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पाटीवाडी या ठिकाणी आलेल्या सर्व संघांना मी अभिनंदन करतो. तसेच विजयी झालेल्या सर्व संघांचं अभिनंदन आणि जे पराभव झालेत त्यांचंही अभिनंदन. धन्यवाद. मला इथं 2 शब्द बोलाय दिलेत. खूप खूप एकदम उत्तम आयोजन. धन्यवाद. चला या स्पर्धेमध्ये सर्वांचं योगदान होतं, त्यामुळे कार्यक्रमाची अनुक्रमणिका इंडेक्सिंग आम्ही थोडीशी बदलतोय. आभार प्रदर्शन हे सर्वात शेवटी असतं, पण आभार प्रदर्शन आपण पहिला करू. त्यानंतर 5 बक्षीस आहेत. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज. देन वी विल मूव फॉरवर्ड. रनर अप, सेकंड रनर अप अँड चॅम्पियन टीम. आम्ही अमित दादांकडे मायक्रोफोन सोपवतो आणि आज ज्या ज्या घटकांनी विशेष योगदान दिले त्यांचं ते आभार जरूर व्यक्त करतील. सर्वप्रथम तर संघांना विनंती की जे विजयी संघ आहेत ना थोडेसे पुढे या. पार्लेवाडी संघ आपण सर्वांनी या. चरई संघ सर्वांनी या. शैलेशदादा पवार आपण जरा 2 शब्द बोला, त्याच्यानंतर मी आभार प्रदर्शन करतो. 2 मिनिटं या. शैलेशदादांचं पण नाव राहिलं ना, त्यांना 2 शब्द शुभेच्छा द्या. धन्यवाद अमित साहेब आणि धन्यवाद DKM टीम आणि आयोजक. जास्त 2च मिनटं बोलणार आहे, जास्त नाही बोलणार. सर्व विजयी संघांचे खूप खूप अभिनंदन. जे पराजित संघ झाले त्यांचेसुद्धा अभिनंदन. आम्हाला ह्या टायमाला पुन्हा हुलकावणी दिली आहे विजेतेपदनी. पुन्हा आम्ही ट्राय करू. आणि सह्याद्रीबद्दल बोलायचं झालं तर आज मी सर्व खेळाडूंना सांगणार आहे की हा स्टेज आपण तुमच्यासाठी तयार करतो आहे, तर मुलांनी पण तेवढंच, खेळाडूंनी पण सहकार्य करा. आज आपण 1-2 महिन्यापूर्वी आपण कार्ड लॉन्च केले होते. आता कार्डबरोबर आपण सह्याद्रीची वेबसाईट लॉन्च केले, जी आजपर्यंत फक्त आपले स्कोअर कार्ड फक्त पेपरवरती लिहिले जात होते, पण प्लेअरला कोणाला माहिती नव्हतं की मी किती खेळलो आहे, माझे किती रन्स आहेत. आज ते आपण हे सर्व केले ते प्लेअरसाठी केलं आहे. तर प्लेअरनी पण तेवढं सहकार्य करा आणि आपल्या सह्याद्रीला आपण मोठं करूया. सह्याद्रीला एक उंचीवरती घेऊन जायचं आहे, सर्वांच्या मनात संकल्पना आहे आणि ते आपण वरती नेऊया. धन्यवाद. धन्यवाद DKM. आणि नुकतंच या व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय, युवा नेतृत्व पुन्हा एकदा माजी नगरसेवक म्हणून कार्यपदावर कार्यरत असताना आज सुरेशदादा पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. आम्ही सर्वप्रथम दादांचा विशेष सन्मान करणार आहोत. आम्ही सर्वच DKMचे सदस्य यांना विनंती करू की आपण सुरेशदादा पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा. थोडा आवाज कमी करा. क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्राला ज्यांनी खरं तर विशेष योगदान आणि प्राधान्य दिलंय असं डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व, अभ्यासू असे राजकीय वर्तुळामधील व्यक्तिमत्व, म्हणजेच युवा कर्तृत्ववान कार्यनिष्ठ असे सूरजदादा पाटील साहेबांचा विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतो. आम्ही दादांना विनंती करू की आपण समोर यावं. आपला विशेष सन्मान आपण या आयोजन कमिटीच्या वतीनं करतोय. फटाकांच्या आतषबाजीनं हा विशेष सन्मान आपण करतोय. तरुणांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्यासाठी कार्यशील असे युवा कर्तृत्ववान असे खरं तर हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतील. कुक्षेत गावचे माजी नगरसेवक. आजकाल खरं तर तरुण म्हटलं की मग तरुणांना कनेक्टेड ठेवणं हे फार गरजेचं असतं. आपल्या विभागात खरं तर अनेक वेगवेगळ्या खरं तर क्षेत्रामध्ये, मग क्षेत्र कोणते असू द्या, सूरजजी पाटील साहेबांचं एक विशेष योगदान असतं. आणि म्हणूनच की काय, राजकीय वर्तुळामध्ये अनेक युवकांना कनेक्टेड ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी आदराने पाहत असतो असे सूरजदादा पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान केलाय. त्यानंतर आम्ही आभार प्रदर्शन व्यक्त करत असताना तत्पूर्वी आम्ही सूरजदादांकडे जरूर मायक्रोफोन सोपवणार आहोत. दादांना ठाऊक आहे खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11-12 जे तालुके आहेत त्यांच्या स्पर्धा या क्रीडांगणावर नेहमी होत असतात,
परंतु रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर हा असा एक तालुका आहे खरं तर त्या तालुक्यामध्ये तब्बल या एका असोसिएशनकडे तब्बल 73 पेक्षा जास्त संघ हे ऑफिशियल रजिस्टर्ड झाले. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की नुकतीच आम्ही सचिनजी देवप्पा लवटे यांच्या पवित्र शुभ हस्ते या असोसिएशनची एक ऑफिशियल वेबसाईट नुकतीच लॉन्च पण मागील 3 दिवसापासून इथं खेळवला जाणारा क्रीडा स्पर्धा क्रिकेटचा हा भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थाने आयोजकांचं विशेष कौतुक करेन. कारण शेवटी आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला क्रिकेट रूपानं जोडत असताना तरुणाईला एका व्यासपीठावर आणणं आणि त्या माध्यमातून एक संधी निर्माण करणं हे छोटी गोष्ट नसते. पोलादपूर इथून जरी 2-3 तासाच्या अंतरावर असलं तरी पण ऋणानुबंध नवी मुंबई असं शहर आहे ज्या शहरात सगळ्यांच्या जडणघडणीला हातभार लागला आहे. आणि त्यामुळं क्रिकेट विश्वात आज वेबसाईटचा उल्लेख केला की आता टेनिस क्रिकेट फक्त गावखेड्यांपुरता राहिलेलं नाही आहे. सीमा ओलांडून शहरातून आता पलीकडे आखाती देशापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याची दखल घ्यावी लागली. IPLच्या धर्तीवर ISPL सुद्धा चालू झालं. म्हणजे आता टेनिस खेळणारा खेळाडू देशाच्या करिता सुद्धा खेळायला तयार झाला आहे. आणि त्यामुळं पोलादपूरच्या वेबसाईटमधून जेवढे संघ जेवढे क्रीडाप्रेमी जेवढे क्रिकेटर्स त्याच्यात मेंबर झालेत, निश्चित उद्याचा ISPLमध्ये असो किंवा आखाती देशांमध्ये आपल्या देशाच्या वतीनं खेळताना ह्या पोलादपूरमधून सुद्धा एक खेळाडू असेल तो घडेल आणि त्याकरिता हे व्यासपीठ तुम्हाला उपयोगात पडेल. निश्चित मी इथला नवी मुंबईतला रहिवासी म्हणून नाही सांगत तर तुमच्या आमच्यातला एक सांगतो. मी सुद्धा आज क्रिकेटच्या मैदानात असतो, मी सुद्धा खेळत असतो. वय पुढे गेलं 40+ खेळतो. पण ह्या क्रिकेटचं जे महत्त्व आहे ते फक्त क्रिकेटच्या मैदानापुरतं राहत नाही. नाती गोती मैत्री जोडण्याकरिता क्रिकेट असतं हे त्याच्यातलं मूळ मंत्र आहे. मला इथं बोलावलं सन्मानित केलं त्याकरिता मनापासून आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खरं तर साहेब रजा घेत आहेत. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. आपली विशेष उपस्थिती आपण दर्शवली. नेहमीच आपण त्यांना राजकीय वर्तुळामध्ये किंबहुना जर का आपण पाहिलं गेलं तर क्रीडा क्षेत्राला विशेष करून त्यांनी प्राधान्य दिलं असे सुरेशदादा पाटील त्यांच्या समवेत खरं तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सचिनजी देवप्पा लवटे यांचं पहिलं पाऊल या राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आणि कौतुक करू. त्यानंतर आम्ही बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत DKM सुपर बॉल 2020 धमाका आज संपन्न झाला. स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी सहभाग घेतला होता. परंतु स्पर्धेसाठी इच्छुक संघ होते ते 43 संघ इच्छुक होते. सर्वांना खेळू शकलो नाही. त्याबद्दल मागे जेव्हा आपण लॉट्स पाडले तेव्हा देखील आपण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आता देखील मी स्पर्धेच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व संघांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण का आम्ही 43 संघ खेळू शकलो नसतो. आयोजन करणं 2 दिवसाचं आयोजन असतं आणि त्याच्यामागे आयोजन 2 दिवसाचं असतं परंतु मेहनत ही जवळजवळ 2 ते 3 महिने अगोदरपासून असते. त्यामुळे शुक्रवार वाढवा बरेच जण बोलत होते 32 संघ खेळा. आज पहिल्यांदाच मला वाटतंय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असेल किंवा पोलादपूर तालुका असेल आपल्याकडे कुठेही क्रिकेट होत असेल परंतु आज पहिल्यांदा सर्व सामने हे 4-4 षटकांचे सुरुवातीपासून ते फायनलपर्यंतचे खेळलेत. आम्हाला ह्याच गोष्टी करायच्या होत्या म्हणून आम्ही 24 संघ घेतले. कारण का जर जास्त संघ घेतले असते तर मग परत तेच 2-2 ओव्हरची मॅच 1-1 ओव्हरची मॅच आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे की ते शेवटी नशिबावरती आहे, सट्टा आहे. 4-4 ओव्हरची मॅच झाली म्हणजे 4 बॉलर यूज होतात.
चार बॉलर, आज सर्वांचे 4 बॉलर बाहेर आले आणि सर्वांचे 4 बॉलर दिसले सर्वांना की बाबा प्रत्येक टीममध्ये 4 बॉलर बॉलिंग टाकतात. येणारा आपला SPL आहे त्यामध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटेल आणि आत्ता ज्या पद्धतीने खेळले त्या पद्धतीने त्यांच्यावरती बोली लागू शकते. त्याचप्रमाणे मी अजून सांगू इच्छितो की जसं आता आपल्या वेबसाईटचं ओपनिंग झालं त्या अगोदर आपलं कार्डचं देखील ओपनिंग झालं होतं. कार्ड आपले स्कॅनिंग होत आहेत. जो खेळाडूची स्पर्धा खेळतो त्याचं स्कॅन होतं, किती स्पर्धा खेळल्या, किती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्याच्यानंतर जे आपल्या आता वेबसाईट याच्यासाठी मी शैलेश पवार आणि जे ज्यांची टीम म्हणजे आपली सर्व सह्याद्री असोसिएशन कमिटी यांचं मी प्रथमतः आणि त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण का याच्या मागे जी त्यांची मेहनत आहे, शैलेशजी पवार यांचं मी जास्त करून कौतुक करेल. कारण का त्यांनी ही संकल्पना, वेबसाईटची संकल्पना पहिल्यापासून होती, परंतु ते असताना आता ती पूर्णपणे मागे लागून आणि आज तिचं ओपनिंग देखील झालेलं आहे. प्रत्येक खेळाडूची डिटेल त्यामध्ये भेटणार आहे. त्याचनंतर मी सर्व जे DKMचे मान्यवर आहेत किंवा DKMला जेवढे संघ आहेत आणि खेळाडू आहेत ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सर्वांची नावं मी घेत नाही, परंतु मंत्री महोदय मान्य श्री भरत शेठजी गोगावले साहेब यांचं देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे दशरथदादा पवार आमचे DKMचे आधारस्तंभ नेहमी आमच्या सपोर्टला असतात, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही आहे. नुकतंच त्यांचं धर्मपत्नी यांचं निधन झालं, त्यामुळे त्यांनी आम्हाला फोन समोरून केला की आपला जो नियोजित कार्यक्रम आहे तो तुम्ही करा. त्याचनंतर सूरजदादा पाटील, गणेशदादा भगत, रुपालीताई भगत, सचिन देवाप्पा लवटे यांचं मी खूप आभार मानेल. कारण का ग्राउंडचं जे सहकार्य आहे हे त्यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल मी सचिन देवाप्पा लवटे यांचं खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे निकिताताई सिद्धेश पवार, रामदादा रिंगे साहेब उद्योजक यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याचप्रमाणे सोनूदादा पवार, त्याचप्रमाणे विजयजी शेलार, श्री दत्ताशेठ केसरकर, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी कळंबे, किसनदादा भोसले, राजदादा पार्टे, किशोर जाधव, माझे मित्र अनिलजी दळवी यांचं देखील दरवर्षी DKM असू दे, AG चषक असू दे, कोणतीही स्पर्धा असू दे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची SPL असू दे, प्रत्येक वेळी यांचं योगदान असतं. त्यांचं देखील मी आभार मानतो. सागरजी उतेकर यांचं आमच्या DKMवरती खूप प्रेम आहे आणि प्रत्येक वेळी त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. त्याचप्रमाणे सर्वांची नावं घेणं हे शक्य नाही आहे, कारण का बऱ्याच जणांचं समोरून आम्हाला प्रत्येकजण सहकार्य करत असतो. जसं आमच्या करंजे गावची वरचीवाडी JKM मित्र मंडळ आणि पूर्ण वरचीवाडी, मी सर्वांचं नाव घेतो. इथे उपस्थित आहेत महेशजी गाडगे, त्याचप्रमाणे सागर घाडगे, गणेशजी घाडगे, कल्पेश घाडगे आणि रामदासजी घाडगे, योगेशजी पवार पूर्णपणे आणि आमच्या गावातील ज्या खेळाडूंनी असतील, सर्व मुलांनी असतील आम्हाला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे गिरीशदादा शेलार, त्याचप्रमाणे ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी करण्यामागे आणि जी मेहनत आहे 2 महिन्यापासून आमचे जे DTP बनवतात आणि पूर्णपणे म्हणजे सोशल मीडिया, मग गणपू असेल आमचा, रुपेश नाव त्याचं, आम्ही तर गणपू बोलतो, त्याचप्रमाणे विनायक घाडगे, संदीपदादा घाडगे रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत स्वतःचं काम करून हे DKMसाठी वेळ देत होते आणि काम करत होते. सर्व DTP सोशल मीडिया परत हे जे सर्व बॅनर वगैरे जे लागलेले आहेत हे पूर्ण रात्रीचं काम करून त्यांनी पूर्ण केलेले आहेत. कारण का स्वतःच्या कामातून वेळ भेटणं मुश्किल आहे, परंतु एक्स्ट्रा काम करून त्यांनी DKMसाठी वेळ दिला. त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे जेवढे आमचे खेळाडू आहेत, अजय पवार असेल, धनंजय पवार असेल, सागर घाडगे असेल, आमचे खजिनदार आहेत. पूर्णपणे आमचा 1-1 रुपयाचा हिशोब जो त्यांच्याकडे असतो, कोणाला दिलं तर सर्वांना सांगतो की पहिलं बिल घेऊन या तरच पैसे तुम्हाला भेटणार. असं एकदम रोखटोक माणूस आमचा खजिनदार आणि चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलं. सुजल जाधव असेल, त्याचप्रमाणे मनोज घाडगे, आशिष दादा घाडगे, त्याचप्रमाणे घाऱ्या आमचा गणेश घाडगे, पिकपिक, त्याचप्रमाणे अरुण घाडगे, पूर्ण आमची DKM टीम सर्वांचं योगदान आहे आणि सर्वांचं सहकार्यामुळे हे सर्व शक्य झालं आणि DKM स्पर्धा ही यशस्वीरित्या पार पडली. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जे संघ विजयी झालेत त्या संघाचं अभिनंदन करतो. विशेष करून उंबरकोड संघ यांचं आम्ही दुसऱ्यांदा, मला वाटतं लास्ट टाइम पण चॅम्पियन झाले आणि आता देखील चॅम्पियन आहेत.
त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लगातार आता पुढच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही पुढच्या वर्षी करू किंवा 2 वर्षांनी करू, त्या दिवशी त्या वर्षी तुम्हाला हॅट्रिक मारायची आहे आणि त्यावेळी तुम्ही जरी तुम्हाला एंट्री भेटली नाही तरी वाईल्ड कार्ड एंट्री आम्ही तुम्हाला देऊ. त्याचप्रमाणे चराई संघाचं तर बोलायचं म्हणजे तर तो टॉपचा संघ आहे. थोडासा बॅड पॅचला होता, 2 टुर्नामेंट खेळले परंतु यश नाही आलं. किशोरनी जो थ्रो केला ना त्याच्यामध्ये ते डायरेक्ट बक्षीसपात्र फेरीमध्ये गेले आणि सुरुवात झाले. बक्षीस कोणतं आहे शेवटी हार जीत असते. अ गटामध्ये सर्व टॉपचे संघ आहेत. मग उंबरगोंड असेल, पार्लेवाडी संघ हा तर अ गटाच्या वरच्या लेवलचा संघ आहे आणि सर्वांना काल आणि त्याने हॅट्रिक मारली. कंटिन्यू 3 स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला आणि 3 स्पर्धेमध्ये त्याने हॅट्रिक मारलेले. भले ते नंबर कोणताही असू दे, पहिला दुसरा असेल, बक्षीसपात्र ठरले. त्याचप्रमाणे सराई संघाचे आभार. चतुर्थ क्रमांक जो आला तो आपले धामणदेवी संघाचे, त्यांचं देखील मी आभार मानतो. ज्यांना ज्यांना वैयक्तिक बक्षीस आता डिक्लेअर होतीलच, अगोदर मी सांगू शकत नाही आहे, त्यांचं देखील आभार. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांचं देखील आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री आणि जय DKM. थँक्यू. अजून एक आभार मानायचं राहिलं, आमचा नयन जो मनोज सोबत असतो तो आमच्या म्हणजे गावातला नाही आहे, DKMचा, फक्त तो DKMचा मेंबर आहे, फॅन आहे आणि त्याचं आम्ही खूप खूप आदल्या दिवसापासून बॅनर लावण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला सपोर्ट करतो. त्याचं देखील आम्ही एक सत्कार करतो, त्याचा देखील आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपला साहिल साने कुठेही मॅच असू द्या, वाकणचा आहे, आमच्या बहिणीचा मुलगा आहे आणि तो देखील DKMचा DKM लवर आहे आणि तो देखील प्रत्येक सामना, परंतु काही कारणास्तव तो या स्पर्धेला उपस्थित राहिला नाही आहे, त्याचं देखील मी आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. सर एक सन्मान आम्ही करतोय. सन्मान्य राकेशजी सांगले यांचा आपण विशेष सन्मान करूया. त्यानंतर आम्ही पहिली अनाउन्समेंट करणार आहोत. सर्वप्रथम राकेशजी सांगले यांचा आम्ही विशेष सन्मान करू. यानंतर फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज. देन वी विल मूव्ह फॉरवर्ड. एमर्जिंग प्लेअर ऑफ DKM ट्रॉफी, या स्पर्धेमध्ये एमर्जिंग प्लेअर हाही आपण सन्मान देणार आहोत. त्यानंतर चतुर्थ, तृतीय, रनर अप अँड चॅम्पियन टीम अशी सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच नाही दिली का या अगोदर? आम्ही गणेश साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. आम्ही त्यांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. खूप बोर होतंय का? खूप बोर होतंय? कंटाळा येतो ना आयडल बसायला? चहा आला असतं तर भारी झालं असतं. लवकर झालं पण सूर्य अस्ताच गेला की थोडंसं कठीण होतं. ऑफकोर्स आम्ही क्षमस्व असू. तुम्हा सर्वांचं, पाहुण्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आपण थोडा अतिरिक्त वेळ घेतला. घड्याळामध्ये जवळजवळ 6:30 वाजून गेलेत. अनदर 15 minutes विल कवर द एंटायर मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आम्ही सुरुवात करू. किरणजी पारधी यांचा आपण सन्मान करतोय. किरण पारधी. सर्व संघांची देखील दिलगिरी व्यक्त करतो, कारण का सर्वांचा आभार मानणं, जे जे मान्यवर येतात त्यांचा सत्कार करणं, कारण का स्पर्धा करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे मुंबईसारख्या ठिकाणी. आणि जेव्हा जेव्हा जे आपले सर्व सहकारी दाते जेव्हा ते सर्वजण सहकार्य करतात तेव्हा आपण एक यशस्वीरित्या स्पर्धा करू शकतो. त्यामुळे सर्वांनी जरा आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. थँक्यू. चला आता आम्ही विचारणार नाही की बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू का. वी आर रनिंग लिटल लेट. पोलादपूर तालुक्यातील सर्वच क्रीडा रसिकांसाठी खरं तर हा सुवर्ण क्षण म्हणजेच
DKM दत्तात्रय क्रीडा मंडळ आयोजित DKM ट्रॉफी 2025 चा सोहळा 2 दिवस ही स्पर्धा रंगली. तब्बल 24 संघांचा समावेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला. सुपर बॉल हा फॉर्मॅट आपण पाहिला. T20 हा फॉर्मॅट अर्थातच 20 चेंडूंचा एक इनिंगचा खेळ आपण पाहिला. एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजेते संघांचं आपण अभिनंदन करतोय आणि नक्कीच मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत असताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आणि एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर या बक्षिसांचं वितरण आपण काही क्षणामध्येच करतोय. उत्कृष्ट गोष्टी त्यांच्याकडेच येतात, त्यांचे कष्ट दमदार असतात. सो फर्स्ट अनाउन्समेंट, फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अँड द नेम इज सुमित फ्रॉम उमरखोन. अ मॅन ऑफ द मॅच, 3 विकेट्स विथ इट स्पेल अँड गावचं नाव आहे उमरखोन, खेळाडूचं नाव आहे सुमित. फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित दादा पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन अशोकजी जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करतोय. अ स्टँड आउट परफॉर्मर ऑफ फायनल मॅच सुमितसाठी एकदा जोरदार टाळ्या. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. अ बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा सन्मान देण्यासाठी आम्ही योगेशजी पवार यांना विनंती करू. सो बेस्ट फिल्डर गोज टू अँड द नेम इज, टीमचं नाव आहे आई जननी माता चरई, खेळाडूचं नाव आहे किशोर कदम. किशोरनं कदाचित थ्रो केला होता मे बी, त्यामुळे मॅचला टर्न आलं होतं असं आमचं गुणसंख्या लेखन यांनी हे क्षणचित्र टिपलंय. सो द नेम इज बेस्ट फिल्डर गोज टू मिस्टर किशोर कदम फ्रॉम आई जननी माता चरई. आम्ही योगेशजी पवार यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर आणि सचिनजी मांजरेकर यांच्या वतीनं SSS ब्रँडेड ही कॅप आपल्याला पुरस्कृत केली गेली. त्याचंही आपण मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करूया. सर्व मान्यवरांचे आभार. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दत्तात्रय क्रीडा मंडळ आयोजित DKM चषक खूप चांगल्या आणि थाटामाटात झालेला आहे. तसेच अमितदादा असेल, मनोजदादा असेल, धनंजय असेल, अजयदादा असेल, त्यांनी 2 दिवस खूप मेहनत घेतली. असोसिएशनमध्ये मला नाही वाटत की अजूनपर्यंत जेवढ्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यामध्ये 4-4 ओव्हरच्या मॅच असं झाल्या आहेत आणि एवढ्या लवकर टुर्नामेंट संपल्यात. सर्व फायनल ही 4 ओव्हरची पूर्ण आयोजन पण एक नंबर होतं. 2 दिवस जे त्यांनी मेहनत घेतले खूप चांगलं हे केलं आहे. तसेच 4 संघांचे मी अभिनंदन करेल की त्यांनी चांगला 2 दिवस गेम दाखवला आहे. त्याबद्दल 4 संघांचे मी अभिनंदन करतो आणि आम्हाला असंच एक प्लॅटफॉर्म सह्याद्रीने देत जावा आणि आम्ही खेळत जावा आणि आम्ही नंबर मारत जावा अशी अपेक्षा हे करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय सह्याद्री. थँक्यू किशोर. सो नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. बेस्ट बॉलिंग अनालिसिस, उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं दमखम दाखवला. पॅराडाईज विकेट, फलंदाजांसाठी नंदनवन असलेली विकेट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एका मॅचमध्ये 100हून अधिक ही धावसंख्या आपण पाहिली. अशा कंडिशन्समध्ये ज्या खेळाडूनं आपला टेम्पो अप्रतिम सेट केला, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नामांकन जातंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल विथ इज आर्ट अँड स्किल. 5 मॅचेस 5 विकेट्स. टीमचं नाव आहे उमरकोन, खेळाडूचं नाव आहे द नेम इज मिस्टर मंगेश ठरलाय. बेस्ट बॉलिंग अनालिसिस, अ फ्रंटलाईन गोलंदाज, स्पिन प्रकारची गोलंदाजी. महेश घाडगे आणि कल्पेशजी घाडगे यांना मी विनंती करू की आपण पुढे यावं. एक SSS ब्रँडेड पुरस्कृत मांजरेकर सरांच्या वतीनं ही सचिनजी मांजरेकर यांच्या वतीनं ही एक कॅप आणि विजय बेस्ट बॅट्समन
या कॅटेगरीमध्ये अनेक खेळाडू होते, परंतु टॉप लिस्टेड ऑन द टॉप ऑफ द टेबल देर इज वन नेम हु हॅज कॉन्ट्रीब्युटेड 96 रन्स विथ अ बॅट, ज्यानं सांगितलं जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बेस्ट बॅट्समन या कॅटेगरीमध्ये 96 धावा ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. टीमचं नाव आहे पार्लेवाडी आणि खेळाडूचं नाव आहे हु विल बी देर इज वन नेम अँड द नेम इज सतीश. सागर घाडगे आणि गणेशजी घाडगे यांना मी विनंती करू की आपण संयुक्त हस्ते बेस्ट बॅट्समन हा सन्मान आपण देण्यासाठी यावं. यानंतर मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन आम्ही देतोय. आमच्या पाहुण्यांना आज या कार्यक्रमाला रजा द्यायची, त्यामुळे आम्ही नेक्स्ट अनाउन्समेंट जी आम्ही करणार आहोत आजच्या आमच्या कार्यक्रमाची मुख्य अतिथी. तत्पूर्वी मान्य श्री संजयजी कलंबे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी सन्मानित करून या खेळाडूचा आपल्याला गुणगौरव करतो. एकदा जोरदार टाळ्या. फायर पॉवर बॅट्समन फ्रॉम टीम पार्लेवाडी. यानंतर आम्ही मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन देतोय, ज्यानं विथ द बॅट, विथ द बॉल, विथ हिज फिल्डिंग स्किल अँड लीडरशिप स्किल चारही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केला असा एक खेळाडू ज्याला आपण निवडतोय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. आणि हा सन्मान पुरस्कृत करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यक्रमाचे मुख्य असे अतिथी आज राजकीय वर्तुळामध्ये नेरूळ नगरीमध्ये खरं तर त्यांचं युवा नेतृत्व खरं तर चर्चेत आलंय. अर्थातच आपण सचिनजी देवप्पा लवटे साहेबांना आम्ही विनंती करू आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांना आम्ही विनंती करू की आपण या एका फ्रेममध्ये यावं. खेळाडूचं नाव आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची फलंदाजीची दादागिरी आपण पाहिली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विथ द बॅट, बॉल अँड अ फील्ड तीनही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ ज्याचा आपण पाहिला. बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या 109, गोलंदाजी त्यानं केली, विकेट सुद्धा संपादित केल्या 5. मॅन ऑफ द सिरीजचं नाव आहे निखिल सकपाल. सो निखिल प्लीज कम. आम्ही कुमारी श्रेष्ठा, कुमारी सावी, प्रमोद घाडगे, आम्ही प्रमोदजी घाडगे यांचं मनापासून आभार आणि कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर DKM ट्रॉफी या ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा किताब जाईल निखिल सकपाल. टीम अनिकेत भाऊ 11 उमरकोंड. गतवर्षी बेस्ट बॅट्समन हा किताब मिळालेला, यंदा प्रमोट केलं, डेव्हलप केले स्वतःला आणि चांदीचं कॉइन सुद्धा त्याला मिळतंय. अशोकजी जाधव यांना मी विनंती करू की आपण लवकर या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हे चांदीचं कॉइन सुद्धा पुरस्कृत करतोय. थँक्यू सो मच सचिन भाऊ, आपण पुन्हा एकदा आलात. या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. या संपूर्ण कार्यक्रमाला तुमचं सहाय्य मिळालं. अर्थातच या सर्वच आयोजन कमिटीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून स्पेशली आशिष दादा, अमित दादांच्या वतीनं आम्ही तुमचं मनापासून आभार आणि कौतुक करतोय. अगदी मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुरू असताना आपण चांदीचं नाणं वितरित करतोय. निखिल सोबत थोडीशी शेवटची चर्चा, त्यानंतर आपण चतुर्थ, तृतीय, द्वितीय आणि चॅम्पियन. निखिल SSS ब्रँडेड ही कॅप आपण पुरस्कृत करतोय. सचिनजी मांजरेकर, अभिनंदन. सर्वप्रथम मागच्या वर्षी तुम्ही चॅम्पियन ठरलात, मागच्या वर्षी बेस्ट बॅट्समन हा किताब मिळाला. यावर्षी खेळामध्ये थोडंसं डेव्हलपमेंट पाहायला मिळालं. गतवर्षी थोडंसं ॲग्रेशन होतं, परंतु यावर्षी तू फार शांत खेळलास, संयमी खेळलास. लग्न झालंय का तुझं म्हणूनच शांत झालास? अरे बापरे, असू दे, हरकत नाही. पुन्हा एकदा अभिनंदन. काय कसा होता तुझा अनुभव DKM ट्रॉफीबद्दल? मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन तुला मिळालं, एक चांदीचं कॉइन तुला मिळालं. एकंदरीत तुझा अनुभव, तुझ्या टीममध्ये अतिशय मी म्हणेन टॉपचा परफॉर्मन्स झाला तो तुझा आणि तुझ्यासोबत तुझ्या टीमचा सुद्धा, आणि म्हणूनच की काय तुम्ही बनलात चॅम्पियन. एकंदरीत तुझा
या स्पर्धेबद्दल काल आणि आज या दोन्ही दिवसांचा अनुभव कसा होता? सर्वात प्रथम तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे धन्यवाद. आपल्या मुलांसाठी चांगले प्लॅटफॉर्म देत आहेत. त्यानंतर डी के एम ट्रॉफीचं सांगायचं झालं तर मी पहिल्याच टुर्नामेंट पहिल्याच मॅचला सांगितलं होतं तुम्हाला, आम्ही लास्ट टाईम पण चॅम्पियन झालो होतो आणि आम्ही दादा खूप सुरेख नियोजन करतो आणि खूप बरं वाटलं जेव्हा तो T20 धमाका ठेवला होता जो 3 बॉल तिसरा बॉल तो जरा मला भारी वाटला आणि नेक्स्ट टाईम पण त्याने असंच हे करावा, शुभेच्छा त्यासाठी. आणि सर्व मान्यवर आले त्यांचा पण खूप धन्यवाद. तुम्ही जर का जेव्हा आयोजन कराल तेव्हा हा फॉर्मॅट जर का तुम्ही अवलंबला तर हेही एन्जॉय करतील. एकतर्फीच ते आयोजन करतील, तुम्ही मजा करणार, यात मजा नाही. तुम्ही आयोजन करा, तुमच्यामध्ये हा फॉर्मॅट अवलंब करा, म्हणजे DKM वाले सुद्धा तिथे मजा करतील. शुभेच्छा असतील तुला पुढच्या वाटचालीसाठी. यू प्लेड वेल, यू परफॉर्म वेल. आणि आज पुन्हा एकदा या निखिल सपकाळसाठी आपण पुन्हा जोरदार टाळ्या वाजवूया आणि नेक्स्ट बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जरूर वळणार आहोत. तत्पूर्वी आपण अनाऊन्स करतोय एमर्जिंग प्लेयर ऑफ सीझन 2025-2026 DKM ट्रॉफी. नाव आहे सक्षम तांबे. सक्षम, इफ आर यू हियर अराउंड, सक्षमला आपण देतोय प्लेयर ऑफ दी इयर. प्रकाश झोतात या प्लेयरला आपण पाहिलं, इमर्जिंग प्लेयर. लहान वयोगटात आज आपल्या नावाची छाप ज्यानं सोडली आम्ही रामदासजी घाडगे. सन्माननीय रामदासजी घाडगे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही पार्लेवाडीचा हा आणि त्याचबरोबर मंगेशजी घाडगे यांना मी विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेम मध्ये या. आकर्षक ट्रॉफी आपण सन्मानित करतोय श्री दत्ताशेठ केसरकर, अध्यक्ष सावित्री विभाग क्रीडा असोसिएशन यांच्या सौजन्यानं DKM या स्पर्धेमध्ये एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याला आपण करतोय पुढच्या वाटचालीसाठी देतोय भरपूर साऱ्या शुभेच्छा. खेळाडूचं नाव आहे सक्षम. सक्षम फार बोलत नाही, तो जर का बोलला नाही तर त्याला ट्रॉफी द्यायची नाही, बरोबर ना? थँक्यू तरी बोल. जरा दीर्घ श्वास घ्या, असं श्वास घ्यायचा. हा आता बंद करा, माईक बंद करा, म्हणजे लाईव्हला बंद करा. सुंदर आहे बघ त्या ट्रॉफीवर. तू एक गोलंदाज आहेस, तू फलंदाज सुद्धा होऊ शकतोस, व एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू सुद्धा घडू शकतोस, परंतु तुझ्या कलागुणांना वाव देण्यासाठी DKMचा ही एक आगली वेगळी भूमिका पाहायला मिळाली. एकंदरीत ही ट्रॉफी मिळाली. कशा आहेत तुझ्या भावनाने? ही ट्रॉफी स्वीकारत असताना इतका अपसेट काय आहेस? यू शुड बी व्हेरी हॅपी, राईट? यू शुड बी व्हेरी हॅपी. कसं थँक्यू बोलशील? अरे माई बंद आहे ना, बंद आहे ना, बंद आहे, बंद आहे, बंद आहे. चला, लाजत नाही तो, पण असेच खेळाडू हे चॅटिंग वाले आहेत. ते फोनवर बोलणार नाही, चॅटिंग करतात. बघा त्यांचा मोबाईल चेक करा, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सर्व त्याचे लॉग इन असतील. पण सक्षमला आम्ही जरूर सांगू, सक्षम आपली वेबसाईट नुकतीच लॉन्च केली शैलेश दादांनी आणि आपल्या असोसिएशनने. त्या वेबसाईटवर तुझं नाव आता दिसलं पाहिजे मला. तिथे लवकर भरभर तुझं तर माहिती वगैरे लिहून दे. एमर्जिंग प्लेयर तुला मिळाला आहे ही माहिती तिथे पोहोचव तू. चला जाऊया आपण चतुर्थ क्रमांकाकडे आणि टीमचं नाव आहे श्री रामप्रसन्न टीम धामणदेवी. सदस्य उपस्थित असतील तर सर्वांनी या, एखादा असेल उपस्थित तरीही या, हरकत नाही. ऑन बिहाफ ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असेल तरीही या. श्री रामप्रसन्न टीम धामणदेवी. इन ॲब्सेन्स ऑफ टीम I would rather request respected Shailesh Pawar to come and collect the prize on behalf of Shri Dhamandevi team. शिवाजी पार्टे आणि गिरीशजी शेलार यांना मी विनंती करू की आपण पुढे यावा. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करतो. गिरीशजी शेलार आणि पवार साहेबांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. शिवाजी पार्टे यांना मी विनंती करतोय. गिरीशजी शेलार आणि शिवाजी पार्टे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय.
त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाईल 7,000 रुपये कॅश प्राइज आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी DKM ट्रॉफी. टीमचं नाव आहे आई जननी माता चरई. आम्ही धनंजयजी पवार, अजयजी पवार आणि मंगेश घाडगे यांना विनंती करू की आपण आपल्या संयुक्त हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. चला सर्वांनी या फ्रेम मध्ये. फोटो नको तुम्हाला, बाहेर काढणार, इथे फोटो बरोबर नाही आहेत म्हणून सांगतो. लवकर केलायचं, लवकर बक्षीस वितरण सोहळा करायचं. चला तृतीय क्रमांक 7,000 रुपये कॅश प्राइज अँड अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. मानाचा करंडक आमच्या अगदी आपण पाहिलं तर DKM चे सदस्य धनंजय मंगेश आणि त्याचबरोबर अजय पवार, धनंजय पवार, मंगेश घाडगे या सर्वांनुमते आपण हा संयुक्त विशेष सन्मान करतोय. 7,000 रुपये कॅश प्राइज आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी DKM ट्रॉफी. सीझन आपण पाहिलं तर पहिल्याच पर्वामध्ये या सीझनचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट आमचा श्वास आणि समाजकार्य हे आमचं ध्यास आहे. अशाच खरंतर मानसिकतेतून या शिकवणीतून आज DKM ट्रॉफीचा रंगारंग सोहळा आपण एन्जॉय केला. यानंतर आम्ही अनाऊन्स करतोय टीमचं नाव आहे कॅश प्राइज मला वाटतंय 12,500 अँड द्वितीय क्रमांक 15,000 रुपये रोख रक्कम अँड रनर अप टीम. यंदाही त्यांचं स्वप्न या स्पर्धेमध्ये अपुरं राहिलं परंतु पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना आम्ही टीमला इन्व्हाइट करतोय. कालकाई क्रिकेट क्लब टीम पार्लेवाडी. ऑल द टीम मेंबर्स प्लीज कम and collect your prize and a trophy. द्वितीय पारितोषिक श्री राम रिंगे साहेब यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत केले गेले. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. कॅश प्राइज 15,000 रुपये. मानाचा करंडक सन्मानानं खरतर उचलतील, नाचतील, धिंगाणा करतील. टीमचं नाव आहे टीम पार्लेवाडी. कालकाई क्रिकेट क्लब टीम पार्लेवाडी. सन्माननीय योगेशजी मालुसरे आणि अशोकजी जाधव यांच्या संयुक्त हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करू. यानंतर आम्ही आज जी साऊंड सिस्टम आम्हाला उपलब्ध करून दिली आज त्यांचं आम्ही विशेष आभार आणि कौतुक करू. त्याचबरोबर आमचे रुपेश जाधव लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण चला VS साऊंड्स चे प्रोप्रायटर आमचे विलास दादांचा आपण विशेष सन्मान करू. दादांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा फ्रेम मध्ये या. त्यानंतर आम्ही रुपेश जाधव ऑन बिहाफ ऑफ सुपर टेनिस क्रिकेट सूरज पै आणि त्यांची संपूर्ण टीम हा सन्मान स्वीकारतील. आम्ही विलास दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आम्ही अमित दादांना विनंती करू की साऊंड सिस्टेमचे आमचे प्रोप्रायटर VS साऊंड्सच्या माध्यमातून आपण हे सर्व आज जो काही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, लाईव्ह टेक्नॉलॉजी जी काही आमची पोहोचली, त्यानंतर आम्ही सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून रुपेश जाधव आपला पोलादपूर तालुक्यातील रुपेश आज सुपर टेनिस क्रिकेट सोबत कार्यान्वित असताना आपण त्याचा विशेष सन्मान करतोय. येस आणि एक अनाउन्समेंट आम्ही करतोय. काल जो खेळ झाला पार्लेवाडी टीमचा वैभव
वैभवसाठी ज्यानं तो झेल टिपला होता ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन टीमचे मेंटोर आणि टीमचे खरं तर मी म्हणेन मालक म्हणूया अर्थातच शैलेश पवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज नाही जीपे केले जातील 500 रुपये. झाला ना? आज 2 दिवस पूर्णपणे आणि DKM वरती नेहमीच DKMची स्पर्धा म्हटली की नितेश भोईर हे समालोचनासाठी फिक्स असतात. त्यांना सांगायचं देखील गरज नसते. ते 2 दिवस नक्की आपला वेळ देतात आणि समालोचनासाठी येतात. त्यांचा DKMच्या तर्फे सत्कार करण्यात येतोय. मनोजजी गाडगे आणि त्यांचा धन्यवाद नितेश सर. खूप खूप आभार तुमचे. असंच समालोचन असाच सहवास राहू द्या तुमचा. खूप खूप धन्यवाद. So it's time to celebrate the defining moment of DKM Trophy 2025-2026 and the champion team name a cash prize of 25,000 and an attractive trophy. Aniket Babu 11 team उमरखोन सर्वांनी या एक करून अगदी आदरानं या फ्रेम मध्ये आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू. चला DKM चे सर्व सदस्य या. कसं वाटलं आमचं आम्ही नेहमी काहीतरी नवीन करत असतो. कारण प्रॉब्लेम काय माहिती नाही, ट्रेंड नाही. चला एकदा जोरदार आला. अनिकेत भाऊ 11 टीम उमरकोण या टीम साठी being a champion team of DKM 2025 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हिप 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा. पुन्हा एकदा सर्वच विजेत्या टीमचं अभिनंदन. पराभूत झालेल्या टीम्सना आपण पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्वच पाहुण्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा केलं. यानंतर आम्ही आजच्या या मुख्य कार्यक्रमाला नक्की सांगता निरोप घेतो आणि पूर्णविराम घेत असताना सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन्स कॉन्ट्रीब्युशन इज acknowledged and appreciated. Thank you.